तर मागे तिथे हायवेला ॲक्सिडेंट झाले. सिटी रोडमधून करतोय. आपण आज करणार आहे 36 किलोमीटर. मी डिकॅथलॉनला जाऊनच रिटर्न येणार आहे, कारण आता संध्याकाळची वेळ झाली म्हणून मी कुठे लॉंग जाऊ शकत नाही जास्त. तर घरापासूनच सुरू करतोय मी हे रन. मॉर्निंग शिफ्ट असल्यामुळे आजचा हे लॉंग रन मी संध्याकाळी करतोय. संध्याकाळचा टायमिंग असल्यामुळे कोणताही फॉलोअर आपल्यासोबत आज रन करायला नाही आला आहे. तर हा रन मी सोलो करतोय आणि मी फर्स्ट टाईम माझा डीजीचा कॅमेरा यूज करणार आहे थोडं 1-2 क्लिप्स रेकॉर्ड करण्यासाठी. आणि हे रन मी हायवेनी न करता सिटी रोडमधून करतोय, जेणेकरून संध्याकाळी हायवेला खूप जास्त ट्रॅफिक असते म्हणून. तर आपले 7 किलोमीटर पूर्ण झाले आणि आपण पोचलो आहे कोपरी हनुमान मंदिराच्या इथे. 10 किलोमीटर पूर्ण झाले आपले. नमस्ते बाय. अरे तुला बघत असतो रीलवर. हा का? तुला जस्ट बघितला मी बोला, अरे तूच आहे. अरे डनसोली वाला ना. हां चल, ऑल तू पण करतो का रन? नाही मी नाही रन करत. अरे मी ना पहिले पोलीसवरती करायचो, हां त्यामुळे तुझ्या रील मला येत राहतात तर मी बघत राहतो. आता मी सोडून दिले ओके. त्यामुळे मग पण मी चालू करेल. मी तुला नक्की एकदा मेसेज करेल की भाई मला कर नक्की कर. चल चल बाय. ऑल द बेस्ट. हां थँक्यू. असे फॉलोअर्स आपले भेटतात तेव्हा खूप छान वाटतं की आपण जी मेहनत करतोय ती वरतीच वाटते जरा, जेव्हा तुम्ही असे थांबून भेटता मला. तर मागे तिथे हायवेला ॲक्सिडेंट झाले. थोडी सेफ ड्रायव्हिंग करत जा मित्रांनो. घरी पण तुमची कोणतरी वाट बघत असतं. रात्री लॉंग रन करायचा एक फायदा असाही होतो की ऊन लागत नाही आणि डिहायड्रेशन होण्याची शक्यता कमी होते. डिस्टन्स कधी कवर होऊन जातं ते पण कळत नाही. तर आपले 18.5 किलोमीटर पूर्ण झालेले आहेत आणि आपण बेलापूर महानगरपालिकेजवळ पोचलो आहे सध्या. तर आपले 19 किलोमीटर पूर्ण झालेले आहेत आणि आपण डिकॅथलॉनला पोचलो. डिकॅथलॉनला यायचं कारण असं की आपण रन सुरू करण्याआधी जेल घेतला नव्हता, तर मग इथून आपण आता जेल घेतो आहे एनर्जीसाठी. 3 सॅशे घेतले आहेत. आता इमिडिएटली 1 सॅशे पिणार आहे मी लगेच, कारण 19 किलोमीटरमध्ये मी एकदाही कुठलं एनर्जी जेल किंवा काही घेतलं नाही, त्यामुळे खूप थकवा जाणवतो थोडा. लास्ट टाईम जेव्हा आपण इथून घरी गेलो होतो तेव्हा हायवेनी गेलो होतो, म्हणून तो स्ट्रेट टू स्ट्रेट रोड असल्यामुळे 15 किलोमीटर डिस्टन्स दाखवलं होतं. आता आपण सिटी रोडनी आलो आहे म्हणून थोडं सिग्नल आणि टर्न्स खूप जास्त होते, त्यामुळे आता 19 किलोमीटर झालं आहे आपलं. तर शेवटचे 17 किलोमीटर बाकी आहे. 26 किलोमीटर डन, 10 मोर टू गो. आणि आपले 33 किलोमीटर पूर्ण झाले आहेत. शेवटचे 3 किलोमीटर बाकी आहे. तर आपले 36 किलोमीटर पूर्ण झाले आहेत. तुम्ही बघू शकता किती वेळ लागला आपल्याला पूर्ण करायला. तर हा होता माझा सोलो 36 किलोमीटरचा लॉंग रन. तर अशा आणखी व्हिडिओसाठी मला फॉलो करायला विसरू नका. आणि तुम्ही कधी येता माझ्यासोबत लॉंग रन करायला हे कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.